नवरात्र सुरू आहे आणि 9 दिवसांचे जर तुमचे उपवास चालू असेल, तर रोज-रोज उपवासाला काय करावं असा जर प्रश्न पडत असेल, तर आज मी तुमच्यासाठी अगदी साधी, सोपी पण उपवासाला चालणारी आलू टिक्की चाटची रेसिपी शेअर करत आहे. अगदी सोपी आहे, करायला सोपी आहे, पण खायला तेवढीच खमंग लागते. आणि चाट हा पदार्थ माझा पर्सनल फेव्हरेट आहे. म्हणून ही रेसिपी मी ट्राय केली आणि म्हटलं तुमच्याशी पण शेअर करावं. नेहमीच्या आलू टिक्कीपेक्षा थोडीशी वेगळी आहे, प्रोसेस पण थोडीशी वेगळी आहे, पण तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि जेव्हा आपण उपवास करतो, तर उपवासाच्या वेळी बरेच पदार्थ आपल्या पोटामध्ये गेले पाहिजे, आपल्या आहारामध्ये असायला पाहिजे. बटाटा तर आपला खाल्ला जातोच, पण साबुदाणा आणि ह्या सगळ्या गोष्टी पण खूप खाल्ल्या जातात. म्हटलं थोडंसं काहीतरी वेगळं असावं आणि यामध्ये आपण दही, चटणी हे सगळं घालणार आहोत. दही आपल्या डायजेशनला चांगलं करतं आणि आता सध्याचे उपवास चालू आहे, तर आपली हेल्थ पण तेवढीच महत्त्वाची आहे. म्हणून थोडी हेल्दी पण टेस्टी अशी रेसिपी तुमच्याशी शेअर करत आहे. चला रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची आपली ही अगदी साधी सोपी रेसिपी करायला सुरुवात करूया. आलू टिक्की चाट करण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी बटाटा तो किसून घ्यायचा आहे. तर इथे आपण कच्चा बटाटा घेणार आहोत आणि ही आलू टिक्की कच्च्या बटाट्याने करणार आहोत. तर मी 3 बटाटे घेतलेले आहे मीडियम साईजचे आणि आता याला मी किसून घेणार आहे. याचे साल काढून घेतले, स्वच्छ धुवून घेतलं आणि या पाण्यामध्येच याला किसून घ्यायचं आहे. इथे आपल्याला हे पाण्यामध्येच किसून घ्यायचं आहे, कारण जर आपण हे बाहेर ठेवले तर लगेच लाल पडेल. म्हणून मी बोलमध्ये पाणी घेतलं आणि यामध्येच हे किसून घेतलेलं आहे. तर इथे आपले 3 बटाटे किसून झाले आहे आणि इतक्या क्वांटिटीमध्ये 6 टिक्की होणार. आता हा बटाट्यांचा किस आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे हा जो बटाट्याचा किस आहे तो थोडासा जाड किसणीने आपल्याला किसायचा आहे. अतिशय बारीक किसणीने किसू नये. थोडेसे जाड असे लच्छे दिसले पाहिजे या पद्धतीचे आणि हे 3 ते 4 वेळा किंवा असं स्वच्छ पाणी येतपर्यंत धुवून घेऊ. दुसरीकडे मी इथे पाणी तापवायला ठेवलेलं आहे आणि यामध्ये 1 चमचा मीठ घालू. आता पाण्याला छान उकळी आलेली आहे. यामध्ये आपण हा जो किसलेला बटाटा आहे तो घालून घेऊ आणि फक्त 3 ते 4 मिनिटं याला उकळून घेऊ किंवा असा वरती फेस येतपर्यंत उकळून घेऊ. बघितलं ना, पाण्याला छान उकळी आलेली आहे, वरती फेस आलेला आहे. आता हे जे बटाट्याचा किस आहे तो मी काढून घेत आहे. तर इथे एक रुमाल घेतला आणि त्यावरती काढून घेऊ. याला 3-4 मिनिटं थोडं थंड करू आणि यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे. असं पिळून या पद्धतीने हे पाणी काढून घेऊ. यातलं सगळं पाणी निघालेलं आहे. आता हे बटाट्याचं किस आपण या बोलमध्ये काढू आणि यामध्ये 3 टेबलस्पून अरारोट घालून घेऊ. आता हे अरारोट जे आहे ते उपवासाला चालतं, पण हे जर तुम्ही उपवासासाठी करत नसाल तर तुम्ही कॉर्नस्टार्च घातलं तरीही चालेल. इथे मी 3 टेबलस्पून ही अरारोट पावडर घालून घेतली आणि याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी मिक्स करायचं नाही, म्हणजे खूप असं त्याला मॅश करायचं नाहीये, असं मोकळं दिसलं पाहिजे. आता हे बाजूला ठेवू आणि या आलू टिक्कीमध्ये मध्ये भरण्यासाठी एक स्टफिंग तयार करून घेऊ. त्यासाठी इथे मी 50 ग्राम पनीर किसून घेतला. त्यानंतर यामध्ये 3 मिरच्या अशा बारीक चिरून घातलेल्या आहे. जर तुम्हाला तिखट आवडत नसेल किंवा मुलं खाणार असाल तर नाही घातलं तरीही चालेल. त्यानंतर मी इथे काजू, बदाम आणि थोडेसे अंजीर असे बारीक करून घेतलेले आहेत ते घातले. अंजीरच्या ऐवजी तुम्ही इथे बेदाणे किंवा किसमिस पण घालू शकता. चवीपुरतं मीठ घालून घेऊ. अगदी थोडं घालायचं आहे. पाव चमचा मिरेपूड घालू. पाव चमचा आमचूर पावडर घालून घेऊ आणि हे छान मिक्स करू. आता आपण हे बटाट्याचं जे किस केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ पण घातलेलं आहे. अगदी थोडं. आपण बटाटा उकळताना पण मीठ घातलेलं होतं. त्याच्यामुळे फक्त जेवढं कॉर्नफ्लोअरला किंवा अरारोट पावडरला लागणार आहे तेवढंच मी मीठ ह्याच्यामध्ये ॲड केलं. त्यानंतर याच्यामधलं थोड्याशा क्वांटिटीमध्ये आपल्याला हातावरती घ्यायचं आहे या पद्धतीने आणि याच्यामध्ये आता हे पनीरचं स्टफिंग भरू आणि वरून थोडेसे परत हे बटाट्याचे जे किस आहे ते ठेवू. हे बघा या पद्धतीने आणि याला या पद्धतीने पॅक करून घ्यायचं आहे. इझिली पॅक होतं. जर हाताला चिटकत असेल तर हाताला थोडंसं पाणी लावून द्या आणि व्यवस्थित हे पॅक करून घ्यायचं आहे. या पद्धतीनेच मी सगळे टिक्की तयार करून घेतल्या आणि आता याला आपण तळून घेऊ. तळण्यासाठी मी इथे तवा घेतलेला आहे.
तव्यावरती 2 ते 3 टेबलस्पून तेल घेऊ. आपल्याला इतकं पण तेल लागणार नाहीये, पण ही टिक्की थोडीशी व्यवस्थित बुडायला पाहिजे किंवा तुम्ही याला कढईमध्ये पण करू शकता किंवा खोलगट तव्यामध्ये पण तळून घेऊ शकता. एकदा तळून घ्यायची आणि त्यानंतर त्याला बाजूला काढून घ्यायची, म्हणजे मग त्यातलं सगळं तेल निघून जातं. एकीकडून आपली ही आलू टिक्की तळून झालेली आहे. आता दुसरीकडून पण आपण तळून घेऊ आणि याच पद्धतीने मी सगळे आपली ही आलू टिक्की तळून घेणार आहे. सगळं आलू टिक्की तळून झालेले आहे आणि आता या आलू टिक्कीचा आवाज तुम्ही ऐकू शकता. किती मस्त क्रिस्पी झालेली आहे. बघितलं ना, मस्त क्रिस्पी आपली ही आलू टिक्की तयार झाली आहे. आता आपण या आलू टिक्की चाट तयार करून घेऊ. त्यासाठी मी इथे थोडंसं फेटलेलं दही घेतलं, ज्यामध्ये साखर आणि थोडंसं मीठ घालून घेतलं. ते दही सगळ्यात आधी यावरती घालून घेऊ. त्यानंतर ग्रीन चटणी तयार केलेली होती, ती पण यामध्ये घालू आणि ही ग्रीन चटणीची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केलेली आहे. तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा इथे व्हिडिओच्या शेवटी पण देईन. त्यानंतर यावरती मस्त आंबट गोड चिंच खजुराची चटणी घालू. आता ही चिंच खजुराची चटणी जर तुम्ही उपवासाला, म्हणजे चिंच वगैरे उपवासाला खात नसाल तर नाही घातलं तरीही चालेल, पण घातलं तर एक छान टेस्ट येईल. जशी आपण नेहमी आलू टिक्की चाट वगैरे खातो त्या पद्धतीचं. यावर भाजलेल्या जिऱ्याची पूड थोडीशी घालू, थोडंसं वरून तिखट घालू आणि अगदी बारीक चिरलेल्या लाल मिरचीने गार्निशिंग करून घेऊ. ऑप्शनल आहे, नाही घातलं तरीही चालेल, म्हणजे नाही मिरची घातली तरी चालेल किंवा मुलं जर खाणार असाल तर मिरचीचा वापर नाही केला तरीही चालेल, किंवा तुम्ही याऐवजी डाळिंब वगैरे पण घालू शकता. दिसायला पण छान दिसतं आणि खायला पण चाट सोबत डाळिंब वगैरे छान लागतं. त्याचबरोबर उपवासाची शेव वगैरे मिळते, ती पण तुम्ही इथे घालू शकता. आता माझ्याकडे कोथिंबीर संपलेली होती म्हणून मी इथे कोथिंबीर नाही घातली, नाहीतर वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि आपली ही आलू टिक्की चाट जी उपवासाला चालणारी आहे ती रेडी आहे. तुम्हाला जसं आवडत असेल आणि जे उपवासाला तुम्ही खात असाल ते तुम्ही यावरती घालून मस्त ही आलू टिक्की चाट एन्जॉय करू शकता. तर उपवासाला फक्त खिचडी आणि साबुदाणाच कशाला खायचा, तर अशा मस्त मस्त रेसिपीज, मस्त मस्त पदार्थ तयार करून नक्की खाऊन बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच मस्त मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.